दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध मद्याची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत तस्करांचे धाबे दणाणून सोडले आहेत। 30 आणि 31 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलीस आणि आष्टी पोलिसांनी स्वतंत्र सापळे रचत 2 चारचाकी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात देशी विदेशी मद्य जप्त केलं। या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 22,99,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 3 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत। यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे। पहिल्या कारवाईत आरमोरी गडचिरोली मार्गावर संशयित बेलेनो कारमधून लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला, तर दुसऱ्या कारवाईत एणापूर परिसरात बेलोरो पिकअपमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारू पकडण्यात आली। या सलग कारवायांमुळे जिल्ह्यातील दारू तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानलं जात आहे। दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली असून अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहतील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनानं दिला आहे।